तुळजाभवानी मंदिरामध्ये संवर्धनाचं काम सुरू असल्यामुळे आज सकाळीपासून मुख्य द्वार जी आहे ती सर्वसामान्य भाविकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बॅरिकेडिंग जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे आजपासून या महाद्वारातून सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे आणि सर्वसामान्य भाविक जे आहेत त्यांना बीडकर पायऱ्याच्या माध्यमातून सोडण्यात आलेलं आहे। मात्र या मंदिर संस्थांच्या निर्णयाला या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्यापारी जे आहेत या ठिकाणचे आक्रमक झालेले आहेत। शहर जे आहे तुळजापूर शहरामध्ये पूर्ण दुकानं जी आहेत ती व्यापाऱ्यांनी आता बंद केलेली आपल्याला पाहायला मिळते। व्यापाऱ्याचं म्हणणं असं आहे की या ठिकाणाहून सर्वसामान्य भाविकांना प्रवेश देणं गरजेचं आहे, जेणेकरून या ठिकाणाहून त्यांचा व्यवसाय देखील चालतो। महत्त्वाचं म्हणजे मंदिर संस्थांनी या मुख्य प्रवेशद्वारातून VIP जे आहेत, जे सिंहासन पूजा करणार आहेत, जे 500 रुपयाचे पास घेतात त्या VIPंना प्रवेश ठेवलेला आहे। मात्र सर्वसामान्य भाविकांना या ठिकाणाहून प्रवेश बंद केलेला आहे। त्या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणचे व्यापारी जे आहेत ते तीव्र नाराजी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुळजापूर शहरातील जी मुख्य दुकानं जी आहेत मंदिर परिसरातली, मंदिराच्या मेन मुख्य रस्ते जे आहेत त्या रस्त्यावरची दुकानं जी आहेत ती व्यापाऱ्यांनी बंद केलेली आहेत। मात्र आता मंदिर संस्थान निर्णय काय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।